सर्वांना नमस्कार. मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 3 विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता या पेपरच्या सरावाने विद्यार्थ्यांना नक्कीच येणाऱ्या परीक्षेसाठी उपयोग होऊ शकतो. चला तर पाहूयात. प्रश्न क्रमांक 1. रीड द सेंटेन्सेस, चूज द प्रिपोजिशन फ्रॉम द अल्टरनेटिव्स. खालील वाक्य वाचा. दिलेल्या वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा. देअर इज अ डॉल ऑन द टेबल. यामध्ये ऑन हे प्रिपोजिशन आहे, पर्याय क्रमांक 1. सेकंड नंबर, फाइंड द पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्सेस. खालील वाक्यातील विरामचिन्हाचे नाव शोधा. यामध्ये व्हॉट अ लवली बर्ड याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एक्सक्लेमेशन मार्क. प्रश्न क्रमांक 3. फाइंड द प्रॉपर वर्ड इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा. यामध्ये रिकाम्या जागी साऊथ ही दिशा येणार आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4. रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड फाइंड द पिक्चर दॅट इज रिलेटेड टू द गिव्हन वर्ड्स. खालील शब्द वाचा आणि त्या शब्दाशी संबंधित योग्य चित्र पर्यायातून शोधा. यामध्ये फाइंड, थ्रो, पिक, कॅच, बाय अँड क्लीन हे शब्द आहे. त्याच्याशी संबंधित पर्याय क्रमांक 3 बॉल हे त्याचा आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 5. फाइंड रॉंग अल्टरनेटिव्स फ्रॉम फॉलोइंग. खालील पर्यायातून चुकीचा पर्याय शोधा. यामध्ये हार्म एव्हरी ॲनिमल हे चुकीचं वाक्य आहे. खरं तर प्राण्यांवर दया करावी, त्यांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवू नये असं आहे, म्हणून इथं हार्म एव्हरी ॲनिमल हे चुकीचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 6. फाइंड मिसमॅच पेअर फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स. पर्यायातून चुकीची जोडी शोधा. यामध्ये क्रिकेट हा लहान लिपीतील चुकीचा शब्द दिलेला आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7. विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट. खालील पर्यायातून रिक्वेस्टचा पर्याय शोधा. यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्लीज हेल्प मी. क्वेश्चन नंबर 8. फाइंड अ हॅपी फेस फ्रॉम द अल्टरनेटिव्स. हॅपी फेस असणारा पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग क्लॉक शोज 7:15 म्हणजे 7:15 वाजलेलं घड्याळ दर्शवायचे. पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स इज इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. खालीलपैकी शब्दांचा कोणता संच वर्णानुक्रमे बरोबर आहे. तर यामध्ये वर्णानुक्रमे बरोबर असलेला संच आहे पर्याय क्रमांक 2 कार्ड, नेट अँड नोट्स. प्रश्न क्रमांक 11. सी द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट सेंटेन्सेस रिलेटेड टू द पिक्चर. चित्र पाहून त्या चित्राशी संबंधित वाक्य पर्यायातून शोधा. यामध्ये पर्याय क्रमांक 4 ड्रिंक द मिल्क हे चित्राशी संबंधित वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 12. फाइंड द रायमिंग वर्ड ऑफ फॉलोइंग वर्ड्स. यामध्ये बॉल, फॉल, वॉल अँड टॉल हे वर्ड्स आहेत. त्याला रायमिंग पेअर असलेला वर्ड आहे स्मॉल, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. खाली दिलेल्या पर्यायातून विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती. पर्याय क्रमांक 1 व्हॉट अँड सन ही विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी आहे. क्वेश्चन नंबर 14. चूज द रॉंग स्पेलिंग ऑफ नेम ऑफ मंथ. यामध्ये डिसेंबर या महिन्याचं स्पेलिंग चुकलेलं आहे. DECEMBER असे ते स्पेलिंग आहे. या ठिकाणी ते चुकीचे दाखवलेले आहे. क्वेश्चन नंबर 15. चूज द लेटर इन प्लेस ऑफ. चिन्ह दिलेली आहेत काही टू फॉर्म कलर नेम. सोबतचे शब्दकोडे पूर्ण करण्यासाठी त्या चिन्हांच्या जागी योग्य पर्याय शोधून रंगांची नावे पूर्ण करा असं सांगितलेलं आहे. मग यामध्ये पर्याय क्रमांक 4 जर ठेवला तर त्या ठिकाणी ब्लू, पर्पल आणि रेड हे 3 कलर तयार होणार आहेत. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द गिव्हन स्लोगन. दिलेले घोषवाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. ग्रीन सिटी, ब्युटिफुल सिटी पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 17. विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ बर्ड नेम अँड देअर लिव्हिंग प्लेस इज इनकरेक्ट. खालीलपैकी पक्षी व त्यांची घरे यांची अयोग्य जोडी कोणती आहे. तर या ठिकाणी अयोग्य जोडी आहे क्रो, कोट ही अयोग्य जोडी आहे. क्वेश्चन नंबर 18. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स शुड बी यूज इन गिवन सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यात किती कॅपिटल अक्षरे वापरावे लागतील. अमित ब्रॉड फ्रूट्स फॉर गौरी अँड रेहना.
यामध्ये अमित, गौरी आणि रेहाना यांना कॅपिटल अक्षरे वापरावी लागतील. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. क्वेश्चन नंबर 19. फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट आर्टिकल. योग्य उपपद वापरून वाक्य पूर्ण करा. डॅश डॅश अर्थ मूव्ज अराउंड द सन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द अर्थ मूव्ज अराउंड द सन. अर्थ हे युनिक आहे म्हणून त्याला द हे आर्टिकल वापरलं जातं. क्वेश्चन नंबर 20. फाइंड द करेक्ट पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. यामध्ये करेक्ट फॉर्म आहेत इट इज, इट्स अँड विल नॉट, वोंट. हे 2 संक्षिप्त रूपांची योग्य जोडी आहे. त्यासाठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओनली सी अँड ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 21. विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द गिवन सेंटेन्सेस. कॅन यू रीड मराठी. हा व्हर्बल क्वेश्चन आहे. यासाठी तर क्वेश्चन मार्क द्यावा लागेल. पर्याय क्रमांक 2 याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 22. विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन. खालीलपैकी परवानगी कोणती आहे. मे आय कम इन सर. हे वाक्य परवानगीसाठी वापरलं जाईल. पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 23. सी द पिक्चर अँड फाइंड इट्स प्लुरल फॉर्म. दिलेले चित्र पहा व त्या शब्दाचे अनेक वचन शोधा. हे चित्र डॉग विषयी आहे. याचं अनेक वचन आहे डॉग्स. पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 24. आय लिव्ह इन जंगल्स. आय एम क्लेव्हर. माय नेम बिगिन्स विथ एफ. हू ॲम आय. याचं ॲन्सर आहे पर्याय क्रमांक 3 फॉक्स. क्वेश्चन नंबर 25. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन न्यूज हेडलाईन. हेडलाईन आहे इंडिया विन बाय 13 रन्स अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया. ही न्यूज स्पोर्ट्सच्या संदर्भात आहे. सो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्पोर्ट्स. यानंतर इथे विभाग 2 सुरू होत आहे. यामध्ये विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी. यामध्ये एकूण 50 प्रश्न असतात. 100 गुणांसाठी हा विषय आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 26. शर्वरीची एक बहीण डॉक्टर व 3 बहिणी शिक्षिका आहेत, तर शर्वरीला एकूण किती बहिणी आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4. प्रश्न क्रमांक 27 ते 31 साठी सूचना आहे. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. प्रश्न क्रमांक 27. सजीव वनस्पती तर निर्जीव दगड. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 28. 78ला 56 तर 34ला किती. यामध्ये 7 8 56 म्हणजेच 3 चौक 12. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 29. यामध्ये याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 30. मेंढीपासून लोकर मिळते तर गायपासून दूध मिळतं. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 31 आहे. यामध्ये 2 8 16, 3 8 24, 5 8 40, 4 8 32 म्हणून 8 8 64, 7 8 56, 9 8 72 आणि 6 8 48 म्हणून पर्याय क्रमांक 4. एका झाडांच्या रांगेत क्रमाने पेरू, आंबा, पपई, चिक्कू आणि डाळिंब ही झाडे लावली तर 29व्या क्रमांकावर कोणते झाड असेल. एकूण 5 झाडे आहेत. 5 30 म्हणजे 30व्या क्रमांकावर डाळिंब हे झाड असेल. त्या अगोदर चिकूचे झाड आहे म्हणून 29व्या क्रमांकावर चिकूचे झाड असेल. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 33. तुमच्या वर्गात होणाऱ्या कचऱ्याचे तुम्ही काय कराल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वर्गातील कचरा गोळा करून कचराकुंडीत टाकू. प्रश्न क्रमांक 34. खालील दिशांची कोणती जोडी समोरासमोरची आहे. तर नैऋत्य ईशान्य आणि दक्षिण उत्तर या दिशा समोरासमोर असतात म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फक्त क आणि ब योग्य. प्रश्न क्रमांक 35. झाडे लावा झाडे जगवा या ओळींमध्ये प्रत्येक अक्षर कोणते अक्षर प्रत्येकी 2 वेळा आले नाही. तर ला हे अक्षर प्रत्येकी 2 वेळा आलेलं नाही. झा, वा व डे ही 3ही अक्षरे 2 वेळा आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 36. अनुष्काचा जन्म 28 फेब्रुवारी 2020 रोजी झाला. संगीता ही अनुष्कापेक्षा 7 दिवसांनी लहान आहे. तर संगीताची जन्मतारीख किती असेल. 2020 हे वर्ष लीप वर्ष आहे म्हणून 29 तारखेचा 1 दिवस व पुढचे 6 दिवस असे 7 दिवस धरले असता 6 मार्च 2020 ही संगीताची जन्मतारीख ठरेल म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 37 व 38साठी खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 37
त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि प्रश्न क्रमांक 38 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एका सांकेतिक भाषेत 4 बरोबर 55, 8 बरोबर 99, 16 बरोबर 2277 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत 52 ही संख्या कशी लिहाल? यामध्ये 5ला डबल 6 व 2साठी डबल 3 वापरलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 40. मराठीला गणित म्हटले, गणिताला हिंदी म्हटले, हिंदीला इंग्रजी म्हटले, इंग्रजीला भूगोल म्हटले, तर पाढ्याचा संबंध कशात असतो? खरे तर पाढ्यांचा संबंध हा गणितात असतो, मात्र या ठिकाणी गणिताला हिंदी म्हटलेलं आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिंदी. प्रश्न क्रमांक 41 व 45साठी खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. प्रश्न क्रमांक 41. पुणे, औरंगाबाद, बीड हे तीनही जिल्हे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 अहमदनगर. प्रश्न क्रमांक 42. 27, 45, 9, 63 या सर्व संख्या 3ने भाग जाणाऱ्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 81 याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 43. वैशाख, आषाढ, श्रावण याचं या गटाशी जुळणारं पद आहे अग्रहायण, त्याला मार्गशीर्ष असेही म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 44 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 45मध्ये या ठिकाणी सुरुवातीच्या आकृती षटकोन आहेत, त्यामध्ये 5 रेषा आहेत, नंतर पंचकोन त्यामध्ये 4 रेषा आहेत, चौकोन त्यामध्ये 3 रेषा आहेत, म्हणून या ठिकाणी त्रिकोण आणि त्या ठिकाणी 2 रेषा असणारी आकृती त्याचं उत्तर ठरू शकेल. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46. खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा. यामध्ये त्रिकोण, चौकोन, त्यानंतर पंचकोन असेल आणि षटकोन, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 47. वरील अंकमालेत सलग 2 अंकांची बेरीज 7 येते असे किती वेळा झाले आहे? तर या ठिकाणी 5, 2, 7, 0, 4, 3 आणि 3, 4 अशा जोड्यांची बेरीज 7 येते, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 उत्तर 4. प्रश्न क्रमांक 48. पुढील प्रश्नात चुकीचे पद असणारा पर्याय शोधा. यामध्ये 68, 54, 51, 43, 38, 33. 33 आणि 38मध्ये 5चा फरक आहे, 38, 43मध्ये 5चा फरक आहे. 43 नंतर 51 ऐवजी जर 49 असेल तर तेथे 43 अधिक 5 49 आणि 49 अधिक 5 54 होईल, म्हणजे या ठिकाणी 51 हे चुकीचे पद आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 49 व 50साठी खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. 49 प्रश्नाकृतीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 50 प्रश्नाकृतीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 51. वेदिकाला व अंजलीला चित्रकला आवडते, गायत्री व अंजलीला गायन आवडते, तर विशाखा सोडून सर्वांना कथाकथन आवडते, तर सर्वात जास्त कलांची आवड असणारी कोण? या ठिकाणी वेदिका आणि अंजलीला चित्रकला आवडती आहे, त्यानंतर गायत्री आणि अंजलीला गायन आवडतं आहे, आणि विशाखा सोडून सर्वांनाच कथाकथन आवडते, म्हणजे अंजली या मुलीला चित्रकला, गायन आणि कथा या सर्वच कलांची आवड आहे, म्हणून सर्वात जास्त कलांची आवड असणारी मुलगी अंजली ही ठरेल. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 52. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर सोबतच्या आकृतीत एकूण 5 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 53 व 54साठी सोबतच्या वेन आकृतीमध्ये विविध खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या दर्शवली आहे. आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 53. फक्त कबड्डी हा खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या किती? कबड्डी हा खेळ म्हणजे चौकोन, फक्त चौकोनात असणारे अंक 6 आणि 2, त्याची बेरीज येते 8, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8. प्रश्न क्रमांक 54. फक्त लगोरी व क्रिकेट हे दोन्ही खेळ आवडणारी मुले किती? लगोरी आणि क्रिकेट म्हणजे त्रिकोण आणि वर्तुळ, फक्त त्रिकोण आणि फक्त वर्तुळ यामध्ये येणारा अंक आहे फक्त 3, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 55. व, ळा, पा, सा या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते? या अक्षरांपासून तयार होणारा शब्द आहे पावसाळा. ळा हे त्यातील शेवटचे अक्षर असेल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 56 ते 60साठी खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. प्रश्न क्रमांक 56. खांदा, गुडघा, मनगट आणि कोपर. गुडघा सोडला तर इतर सर्व हाताचे अवयव आहेत, म्हणून गुडघा हे गटात न बसणारं पद ठरेल. पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 57, 749, 864, 585, 918. 7 7 49, 8 8 64, मात्र 5 5 25 हवे होते, त्या ठिकाणी 585 आहे. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं उत्तर ठरेल. गटात न बसणारं पद ठरेल. प्रश्न क्रमांक 58, दिलेले सर्व कोण हे काटकोन आहेत, मात्र पर्याय क्रमांक 4 हा लघुकोन आहे, तो गटात न बसणारं पद आहे. प्रश्न क्रमांक 59, गटात न बसणारं पद पर्याय क्रमांक 1 मोर. प्रश्न क्रमांक 60, 112, 400, 305, 202 यामध्ये अंकांची बेरीज प्रत्येक पर्यायातील 4 येते, मात्र 3 या पर्यायाची बेरीज 8 येते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे गटात न बसणारं पद होईल. प्रश्न क्रमांक 61, खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. प्रश्न क्रमांक 62, वरील इंग्रजी अक्षर मालिकेत यम हे अक्षर कोणत्या 2 अक्षरांच्या मधोमध आहे. तर यम हे अक्षर के आणि ओ या अक्षरांच्या देखील मधोमध आहे आणि बी आणि एक्स या अक्षरांच्या देखील ते मधोमध आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 फक्त क आणि अ योग्य ठरेल. प्रश्न क्रमांक 63, प्रज्ञा व प्रथमेश या बहीण भावांच्या आजच्या वयांची बेरीज 23 वर्ष आहे व त्या दोघांच्या वयात 7 वर्षाचे अंतर आहे. तर वयाने लहान असलेल्या प्रथमेशचे आजचे वय किती. जर प्रथमेशचं वय 8 वर्ष विचारात घेतले तर 7 वर्षांनी मोठे असणाऱ्या त्याच्या बहिणीचे वय 15 वर्ष असेल आणि दोघांच्या वयाची बेरीज 23 वर्ष असेल, म्हणून प्रथमेशचे वय 8 वर्ष. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 64 व 65 साठी खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती. 121, 242, 363 क्रमाने यानंतर 484 येईल. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 65, 95, 80 प्रश्नचिन्ह 50, 35 यामध्ये 15-15 अंकांचा फरक आहे, म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी या ठिकाणी 65 ही संख्या येईल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 66, तुमच्या शाळेच्या बागेत झाडावरून पडलेले कबुतराचे जखमी पिल्लू तुम्हाला दिसले तर तुम्ही काय कराल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पिलाला अलगद उचलून घेऊन वर्गशिक्षकांच्या मदतीने त्याला औषधोपचार करेल. प्रश्न 67 व 68 साठी खालील प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत जोडणारी आकृती पर्यायातून शोधा. प्रश्न आकृती 67 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तंतोतंत जोडणारी आकृती. प्रश्न क्रमांक 68 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 69, खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा. यामध्ये एक एक चिन्ह कमी कमी होत गेलेलं आहे, यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 2 ही चिन्हे दाखवता येतील. प्रश्न क्रमांक 70, सोबतच्या आकृतीने कोणता घटक संच दाखवता येईल. यामध्ये पर्याय क्रमांक 1 फक्त ब योग्य. चौकोन जर सजीव मानला तर त्यामध्ये कुत्रा आणि मांजर हे दोन्ही सजीव घटकामध्ये मोडतात, म्हणून याचं उत्तर राहील फक्त ब योग्य. प्रश्न क्रमांक 71 व 72 साठी खालील तक्त्यात एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी काही चिन्हे वापरली आहेत, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 71, वरील सांकेतिक भाषेत राष्ट्रीय फूल कोणत्या चित्रसमूहाने दर्शवता येईल. आपले राष्ट्रीय फूल आहे कमळ. क साठी गोल, म साठी त्रिकोण व ळ साठी चौकोनामध्ये फुली असे चिन्ह दाखवता येईल, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर ठरवता येईल. 72 यामध्ये या चिन्हांनी तयार होणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. यामध्ये दिलेल्या चिन्हांपासून वर हा शब्द तयार होतो, त्याचा विरुद्धार्थी शब्द खाली असा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 73, सन 2020 नंतर येणारे लीप वर्ष हे दर 4 वर्षांनी येते, म्हणून 2020च्या नंतर येणारे लीप वर्ष हे 2024 असे असेल. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 74, एका सांकेतिक भाषेत 4 बरोबर 8, 7 बरोबर 14, 10 बरोबर 20 असे लिहितात, तर त्याच भाषेत 6 ही संख्या कशी लिहाल. त्या संख्येची दुप्पट आहे, म्हणून 6ची दुप्पट या ठिकाणी 12. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 75, शाळेपासून घरापर्यंत पोहोचताना आर्याचे तोंड किती वेळा पूर्वेकडे होईल. शाळेपासून घराकडे जाताना
पूर्व दिशेकडे आर्याचे तोंड 4 वेळा होणार आहे. या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4 वेळा. नक्कीच या प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला येणाऱ्या मंथन परीक्षेसाठी खूपच उपयोग होणार आहे. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. थँक्यू.